नमस्कार, मी सुरेश ठमके। विशेषमध्ये आपलं स्वागत। नागपुरात शेणापासून भिंतीवरील रंग तयार करण्यात येतोय। पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालाय, तर वाढदिवसाचे केक तलवारीने कापण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या बातम्यांसह अन्य बातम्यांचा आढावा घेऊया आजच्या विशेषमध्ये। आता आपल्या घरातल्या भिंती देखील शेणापासून रंगाने रंगविल्या जाणार आहेत। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे। यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतलाय। नव्या वर्षात वैदिक पेंट बाजारात येणार आहे, ज्याची निर्मिती शेणापासून केली जाणार आहे। देशभरात अनेक ठिकाणी गायीवर निरंतर संशोधन सुरू असतं। या संशोधनात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत। याच पद्धतीने शेणापासून डिस्टम्पर आणि इमल्शन बनविण्यावर देखील संशोधन करण्यात आलं। याच संशोधनाअंती वैदिक पेंट 17 जानेवारीला लॉन्च केला जाणार आहे। 2 किलो ते 30 किलोच्या पॅक मध्ये हा डिस्टम्पर बाजारात उपलब्ध केला जाणार आहे। 100 रुपये लिटर ते 110 रुपये लिटर पर्यंत बाजारात याचा दर राहण्याची शक्यता आहे। साधारण 500 किलो शेणावर प्रक्रिया केल्यानंतर 200 किलो पर्यंत डिस्टम्परची निर्मिती केली जाऊ शकते। बाजारात उपलब्ध असलेले रंग तुलनेत महाग असून त्यातील रसायन देखील हानिकारक आहे। याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर देखील होतो। मात्र आकर्षक रंगसंगतीमुळे आपल्या डोळ्याला हे रंग आकर्षित करतात, पण या आकर्षणामागे आपलं होणारं नुकसान देखील तितकंच जीवघेणं आहे। वैदिक पेंटच्या निमित्ताने पुन्हा एकदा गायीचं महत्व जे आहे ते अधोरेखित होतं। आपल्यासोबत गायीचे अभ्यासक आणि गेले अनेक वर्ष गायीवर संशोधन करणारे सुनील जी आहेत। मला सांगा सर, तुमचा इतका गाढा अभ्यास गाय आणि तिच्या सगळ्या एकंदरीत वस्तूंवर राहिलेला आहे। या पद्धतीने ही वैदिक पेंटची संकल्पना येते, असा काही उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये किंवा तुम्ही गायीवर अभ्यास करताना तुम्हाला काय आढळलं होतं का? हा गोविज्ञान अनुसंधान केंद्र गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त भारतीय देशी गोवंशाच्या विविध विषयांवर अनुसंधान करत आहे। आणि त्याच्यात असं लक्षात आलेलं आहे, कारण शेण जो आहे एंटी रेडिएशन, म्हणजे आम्ही सामान्य पहिले प्रयोग केले की जी झोपडी किंवा आपले घराचे जे गावातले घर असतात त्यांना शेणाने लेपन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सामान्य पहिला प्रयोग केला की मोबाईल आतमध्ये नेलं, पूर्ण ती खोली बंद केली की त्याच्यात मोबाईलचं बाहेर पूर्ण त्याला टावर किंवा त्याला सिग्नल मिळत होते, आतमध्ये पूर्ण मोबाईल बंद। म्हणजे तो एंटी रेडिएशन आहे। आधी काळापासून शेणाचं लेपन, गोमूत्राचं शिंपडणं हे करत होतो। याच्या मागे निश्चितपणे वैज्ञानिक कारण, तो अँटीबायोटिक आहे, अँटीफंगल आहे, अँटीबॅक्टेरियल हे तर लक्षात आलेलं आहे। त्यामुळे भारतीय देशी गोवंशाच्या शेणाने जर आपण पेंट तयार केलं तर फार स्तुत्य गोष्ट, चांगली गोष्ट आहे। आणि हे पहिलेही आपली कानपूरची बाकीच्या गोशाळेने प्रयत्न केला होता। आणि आता भरपूर लोकांनी जेव्हा शेणाने सारवलेले आसन किंवा त्याच्यावर कुठे पलंगवर, तर त्या शेणाचा असा प्रभाव लक्षात आला की तो रोग प्रतिकारक क्षमता किंवा रोगांवर सुद्धा त्याचा परिणाम। तर शेण हा निश्चितपणे फार उपयोगी, आणि त्याच्यात भारतीय देशी गोवंशाचा, कारण त्याच्यावर एक झिल्ली असते, त्याला करिशेणी असं नाव दिलेलं आहे। तर हे शेणाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव आहे। आणि त्याचा पेंट निश्चितपणे ज्या खोलीमध्ये जिथे लावता येईल, कारण आमचे मुंबईचे गिरीशभाई शाह आहे, आम्ही 2001ला जेव्हा जीवजंतू बोर्डात आणि खास करून आमचा राष्ट्रीय गोवंश आयोग होता, त्यांच्या घरी मुंबईला पूर्ण शेणाने सारवलेला फ्लॅटमध्ये आणि मोठी म्हणजे महत्त्वाची इमारत ती। तर शेणाचा प्रभाव हा रोगांना कमी करण्यासाठी आणि खास म्हणून त्याची जी किरणं आहेत आणि त्याच्यातून जे आता व्हायरल इन्फेक्शन किंवा बाकीच्या भरपूर गोष्टी होऊन राहिलेल्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साईसा, उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। शेणाच्या रंगाचे काय फायदे असतील यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या या रंगाचे फायदे म्हणजे हा रंग 4 तासात सुकतो। घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी होऊन सकारात्मकता घरात येते। उन्हाळ्यात घरातील तापमान 2 ते 4 डिग्रीने कमी होते। मच्छर पासून देखील बचाव होतो।
भिंतींशिवाय पाण्याच्या पाईपलाईन आणि फर्निचरही रंगवता येते. भिंतींशिवाय पाण्याच्या पाईपलाईन फर्निचरही यामुळे रंगवता येतं. गाईच्या शेणापासून जे रंग तयार होतात याचे हे फायदे आहेत. हा रंग 4 तासात सुकतो. घरातील तापमान 2 ते 4 डिग्री पर्यंत राहतं. मच्छरपासून बचाव करता येतो. असे विविध फायदे या रंगाचे आहेत. विशेष म्हणजे शेणापासून निर्मित या रंगामुळे आणि इमल्शनमुळे शेतकऱ्यांना देखील जोड व्यवसाय मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार वार्षिक 55,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना यातून उत्पन्न मिळवता येणार आहे. त्यामुळे शेणापासून निर्मित हा रंग वापरून आपण स्वदेशीचा वापर करतोय आणि त्यातून शेतकऱ्यांना मदत होते आणि गोसंवर्धनाला देखील प्रोत्साहन मिळू शकणार आहे आणि घराच्या भिंतींचा रंग आपल्या मातीची जाणीव करून देत राहील. हा रंग की महागडे पेंट जेव्हा मी वापरतो तर त्यातनं एवढा काही इफेक्ट मला मिळत नाही. इफेक्ट नाही मिळत म्हणजे जास्त कालावधीसाठी टिकत नाही. त्याचा वासही असा भरपूर दिवस राहतो आणि फंगल वगैरे जो बुरशीसारखा प्रकार येतो तोही त्याला चिपकून राहतो. आमचं पेंटिंग खराब होऊन जातं, आमची मेहनत वाया जाते. तर जेव्हा मी या वेदिक पेंटबद्दल वाचलं त्याचे फायदे भरपूर सांगितलेले आहेत. एक सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा आहे की हा मला 100 ते 110 रुपये लिटरच पडतो. हा माझ्यासाठी परवडणार आहे. दुसरा भाग हा स्वदेशी आहे. बरं, याचे फायदे आहेत. शेणापासून तयार होतं तरी शेणाचा वास येत नाही. काहीतरी 100 किलो शेणापासून 30 ते 40 किलो पेंट तयार होतो. तर शेणाचा वास येत नाही, मला फायदाच आहे. दुसरा भाग, आपल्या इथे जे काही मच्छर वगैरे म्हणा किंवा आणखी काही जीवजंतू घराच्या अवतीभोवती वावरतात, घरात वावरतात, तोही भाग राहणार नाही. इथलं वेदर जे आहे त्याचाही इफेक्ट मला जास्त प्रमाणात, म्हणजे खूप ऊन तापली तर मला माझं घरही थंड मिळेल. असे जे काही फायदे मी आतापर्यंत बघितलेले आहेत तर मला जास्तच चांगले वाटले. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या रंगामध्ये कुठले घटक असतात यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. बाजारात उपलब्ध असणाऱ्या डिस्टंपरमध्ये, इमल्शनमध्ये ओलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. यामुळे बाहेरच्या प्रदूषणापेक्षा घरातील प्रदूषण 10% पर्यंत वाढते. घरातील हवेचा स्तर घसरतो आणि याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. झायलिन, ऍसिटोलिन, बेन्झीन सारखे हानिकारक गॅस देखील यात असतात. मुंबईमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय संजना सहानीनं एका मिनिटात 423 मुक्केमार करून जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे संस्थापक पावन सोळंकी यांच्या मार्गदर्शनात तिनं ही कामगिरी केली आहे. हा विश्वविक्रम असल्याचा दावा संबंधितांकडून केला जातोय. तिच्या या कामगिरीसाठी तिच्या प्रशिक्षकांचाही गौरव करण्यात आलाय. कि मुझे 25 करना है, 325 मैंने ट्राई किया और मैं 423 पंचेस, मेरा रिकॉर्ड है कि मैं 423 पंचेस में कर ली हूँ पर 1 मिनट। मैंने फार्मासिस्ट डी फार्मासिस्ट में ऑलरेडी फार्मासिस्ट हूँ। मैं मेरा एम है मैं ओलंपिक के लिए ट्राई करूँ और मैं गोल्ड मेडल लेकर आऊँ इंडिया के लिए। कोई किसी को भी ये नहीं सोचना चाहिए कि मैं लड़की हूँ मैं नहीं जा सकती। हर कोई प्रैक्टिस करना है, आगे बढ़ना है, ये नहीं सोचना है कि लोग क्या कहेंगे। कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा आता अतिशय प्रदूषित झाली आहे. त्याचं चित्र इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या तेरवाड बंधारा या ठिकाणी पाहायला मिळालं. दूषित झालेल्या पंचगंगा नदीमुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले. इचलकरंजी शहरातील कारखानदारीचा फटका शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याला बसत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. कारखान्यांमधील दूषित पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये सोडण्यात येतं. याबाबत स्थानिक सातत्याने आरोप करीत असतात. मात्र याकडे प्रदूषण महामंडळाचं दुर्लक्ष आहे. जर हे प्रदूषण थांबलं नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक देत आहेत.
पंचगंगा नदीवरती तेरवाडा बंधारा येथे हजारो मासे मृत्यूपैकी पडलेले आहेत. आम्ही 2 दिवसाच्या मागच इथे एक पर्यावरण तज्ज्ञांना घेऊन पाहणी केलो होतो. त्यावेळेलाच माशांना ऑक्सिजन कमी पडत असल्यामुळे मासे मृत्युमुखी पडतील असं आम्ही प्रशासनाला कळवलं होतो, परंतु प्रशासनाला अजून देखील जाग आलेला नाही. आम्ही 2 दिवसाच्या मागे कळवून देखील प्रशासन इथं पाहणी केलेलं नाही. आज या तेरवाडा बंधाऱ्यावरती हजारो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत. आज ह्या माशांचा आज आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ व कलेक्टर साहेबांना आज या मेलेल्या माशांचा फोटो व पंचनामा लगेच त्वरित करावा व जे प्रदूषण करणारे घटक आहेत, मग ते इचलकरंजी नगरपालिका असू दे, 5 स्टार MIDC असू दे, शिरोली MIDC असू दे, पार्वती MIDC असू दे, इचलकरंजी नगरपालिकेचं पाणी असू दे, या सर्वांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. व आम्ही एक 8 दिवसाची ह्याला आज या आपल्या बातमीच्या आधारे किंवा याच्यावर एक चेतावणी देतो. 8 दिवसाच्या आज जर पंचगंगा प्रदूषण जर नाही थांबलं तर आम्हाला स्वाभिमानी स्टाईलने आक्रमक आंदोलन करण्याचा प्रसंग येऊ नये, एवढंच मला प्रशासनाला एक कळवायचे. गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालाय. याबाबत ज्या काही आवश्यक उपाययोजना आहेत त्या प्रदूषण मंत्री त्या आता होत नाहीयेत, अशा पद्धतीचा आरोप स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केला. असेल, लाट असेल, नांदणी असेल, चंदूर, रुई, कबनूर या गावांना तेच प्रदूषित सांडपाणी प्यावं लागतं. यापूर्वी एकदा कावेरीची भयानक अशी लाट येऊन इचलकरंजी शहरातील 40 लोकांना आपला जीव गमावा लागलेला होता. तेव्हा सरकारची जबाबदारी आहे हे जे सांडपाणी पंचगंगेमध्ये जातं त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि किंबहुना ते जाताच कामा नये. हे जे काही प्रक्रिया केलेलं पाणी आहे ते पुनर्वापरासाठी म्हणून एकतर वेगवेगळ्या बिल्डिंग व्यवसायामध्ये किंवा शेती व्यवसायामध्ये वापरण्याची सक्ती केली पाहिजे. हे होत नाही आणि त्यामुळं वर्षाला या पंचगंगा प्रदूषणाचा हा मुद्दा समोर येतो. दरम्यान तेरवाड बंधाऱ्यावर तपासणीसाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी बांधून घातलं. स्वाभिमानी शेतकरी संघटना घटनास्थळावर दाखल होत आक्रमक झाली. सचिन हरबट हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाहणीसाठी आले होते. तेरवाड बंधाऱ्यावर लाखो मासे मृत्युमुखी पडले. याबाबत स्थानिकांनी सकाळपासून आंदोलन छेडलं आणि तीव्रपणे याबाबत प्रदूषण मंडळाकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर प्रदूषण मंडळाचे अधिकारी सचिन हरबट या ठिकाणी तपासणीसाठी आले होते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या संदर्भामध्ये सातत्यानं आंदोलन करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नाहीये. त्यामुळे स्थानिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच या ठिकाणी बांधून घातलं. पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्यानं स्थानिक आज अत्यंत आक्रमक झाले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही हे लक्षात आल्यानंतर स्वतःच नागरिकांनी कायदा हातात घेत या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या सचिन हरबट या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी बांधून घातलं. तसंच येत्या 8 दिवसामध्ये जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदीमध्ये होणारं प्रदूषण थांबवलं नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळावर देखील निदर्शनं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी स्थानिकांनी दिला. सध्या शहर असो की गाव, प्रत्येक ठिकाणी चौकात मोठ्या थाटात वाढदिवस साजरे करण्याची फॅशन जोरदारपणे सुरू आहे. गावामधील गल्ली गल्लीत दादा, भाई, भाऊ यांचे वाढदिवस धूमधडाक्यात साजरे होतात. तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा करीत दहशत माजवण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. तलवारीने वाढदिवसाचा केक कापून कोल्हापुरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी गुंड प्रवृत्तीच्या 3घांना अटक केली आहे. आपला हक्क संघटनेचे अध्यक्ष राहुल कांबळे, राहुल पवार आणि फकीरचंद पाथरवट यांना अटक करून अन्य 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आपण पाहतो आहोत की सातत्यानं अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होते। प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीनं तलवारी बाहेर काढत वाढदिवसाचे केक कापले जात आहेत। यामध्ये विविध पक्षांचे नेते आणि युवा नेते यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। गेल्या वर्षभरात तलवारीने केक कापण्याच्या घडलेल्या घटना आणि झालेली कारवाई याची माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 30 डिसेंबर 2019 ला नागपुरातील घटना आहे, ज्यामध्ये सिद्धांत चौधरी या तरुणानं केक तलवारीने कापला। 24 वर्षीय सिद्धांतला पोलिसांनी अटक केली। 2 मार्च 2020 रोजी पुण्यातील जुन्नर येथे आणखी एक तलवारीने केक कापण्याची घटना घडली। रोहन बेल्लेकर या मल्लानं आपला वाढदिवस तलवारीने केक कापत साजरा केला। जुन्नर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली। 13 जून 2020 रोजी नागपूरच्या काशीनगर इथं एक घटना घडली। संकेत कांबळे यानं आपला 21वा वाढदिवस तलवारीने केक कापत साजरा केला। याच तलवारीनं कुणावर तरी हल्ला करण्याचा त्याचा हेतू असल्याचं नंतर तपासात निष्पन्न झालं। त्याला पोलिसांनी अटक केली। एप्रिल 2020 मध्ये मुंबईतील वांद्रे येथे याच पद्धतीची घटना घडली। हारिस खान यानं 25व्या वाढदिवसानिमित्त 25 केक तलवारीने कापले। त्याच्या या कृत्याबद्दल त्याच्या 30 मित्रांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 19 डिसेंबर 2020 रोजी कुर्ला येथे एक घटना घडली। समीरुद्दीन अन्सारीनं आपला तलवारीनं केक कापला। त्याच्या या घटनेवरती पोलिसांनी त्याला अटक केली आहे। राज्यात सातत्यानं तलवारीनं केक कापण्याच्या घटना घडतायत, पण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय साधारण गेल्या एका वर्षामध्ये अनेक ठिकाणी झाल्या। त्यातील काही मासलेवाई घटना आम्ही आपल्या समोर मांडलेल्या आहेत, ज्यामध्ये अनेक तरुणांनी तलवारीनं केक कापल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। अशा घटना सातत्यानं घडतायत। तलवारीनं केक कापण्याच्या घटनांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे। या घटनांमुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। पोलिसांनी या घटनांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत कार्यकर्ते व्यक्त करतात। जयसिंगपूर सारख्या शहरामध्ये एखाद्या कार्यकर्त्यांनी भर चौकामध्ये उभा राहून तलवारीने केक कापून त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकरणामुळे त्या भागावरती त्यांचं वर्चस्व दाखवण्याचा हा एक प्रयोग असतो। अशा घटना घडत असताना नवीन पिढीला ह्या घटना अतिशय चुकीच्या मार्गाने नेतात, म्हणून जिल्हा प्रशासनानं, पोलीस खात्यानं त्वरित अशा मुलांच्यावर आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून ह्यांच्यावर कायद्याची बंधनं घातली पाहिजेत। त्यामुळे नवीन पिढी चांगल्या मार्गाला लागेल। अन्यथा जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं प्रशासनानं, पोलीस खात्यानं, तर नवीन पिढी ही आपापल्या गल्लीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी चौकामध्ये तलवारनं केक कापतील आणि सर्वसामान्य माणसांनी त्रास देतील। अशामुळे फाळकुडे आता तयार होतात। विशेष मध्ये वेळ झाली आता एका छोट्या विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज। विशेष मधले आपलं पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी आंदोलनाचा आज 28वा दिवस आहे। आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत। सरकारचं आश्वासन पोकळ असल्याची टीका
राजेश टिकेत यांनी केली आहे। शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून लेखी प्रस्ताव हवाय। शेतकरी दिनीही शेतकरी आंदोलनाची कोंडी कायम आहे। गेल्या 28 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतायत। राज्यातीलही शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे निघालेले आहेत। गेल्या 28 दिवसांपासून शेतकरी कायदे रद्द व्हावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतायत। आज आंदोलनाचा 28वा दिवस आहे आणि आज शेतकरी दिनही आहे। मात्र आजही या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही। नाशिकहून दिल्लीकडे निघालेले किसान सभेचे आंदोलक मध्य प्रदेशात पोहोचलेले आहेत। त्यांना मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर अडवण्याची शक्यता होती, मात्र तसं काही झालं नाही। कुठलाही वादविवाद संघर्ष नव्हता। या ठिकाणी शेकडो शेतकरी हे दिल्लीकडे रवाना झाले। नाशिक नंतर चांदवड, मालेगाव, धुळे, शिरपूर या ठिकाणी दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं। आंदोलन मध्य प्रदेश मार्गे राजस्थानला आणि त्यानंतर ते दिल्लीला जाणार आहे। चारचाकी वाहनांमध्ये निघालेल्या या शेतकऱ्यांच्या जथ्यामध्ये 300-400 वाहनांचा समावेश आहे। हे सर्व शेतकरी दिल्लीकडे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहेत। काल परवापासून हे शेतकरी महाराष्ट्रातून निघालेले आहेत। हे शेतकरी उद्या दिल्लीत दाखल होतील। सुमारे 400 ते 500 वाहनांचा ताफा या किसान यात्रेत आहे। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकरी कायदे रद्द व्हावेत या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे कूच केले। यामध्ये आताच्या डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिवशी केंद्र सरकारनं सुशासन दिन साजरा केला। त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे जमा केले जाणार आहेत। वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 कोटी रुपये प्रमाणे 6000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिवशी केंद्र सरकारतर्फे हा सुशासन दिन साजरा केला जातोय। त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे जमा केले जाणार आहेत। अभी तक 10 करोड़ 59 लाख 59 lakhs इतने किसानों को 96,000 करोड़ रुपया उनके खाते में ट्रांसफर किया जा चुका है। 25 दिसंबर को जब सुशासन दिवस है उस दिन 9 करोड़ किसानों को 18,000 करोड़ रुपया एक बटन दबाकर 2 घंटे के भीतर 9 करोड़ किसानों को उनके अकाउंट में ट्रांसफर किया जाएगा। लेकिन मैं इस अवसर पर बैंकों को भी धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने कोविड के इस सीजन में वो मोदी जी के इस अभियान को गंभीरता से लेते हुए 1 करोड़ से अधिक नए किसानों को केसीसी के कवर के अंतर्गत लाए और उसके आधार पर उनको 1 लाख करोड़ रुपया इन 8 महीने के भीतर किसानों को देने का काम किया। विशेष मध्ये आता वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।